एक म्हणजे आहे ना, एक तीळ 7 जणांनी खाल्ला. तर ते बघा, एक तिळाचं झाड आले बुडापासून. बघा एकच झाड आहे, त्याला एवढे तिळाचे आलेत ना, पूर्ण गच्च भरले. गच्च एकदम हे गच्च भरले. हो का, एकदम अर्धा किलो तरी तीळ पडतील एवढं भरलंय झाड. पूर्ण बुडापासून शेंड्यापर्यंत त्याला एवढे फाटे फुटलेत. मोठं लट झाड आले. एवढं जर शेतात झाड एक आले तर शेतकरी एकदम श्रीमंतच बनून जाईल. तेच आलेत ना तिळाचे फाटे, पूर्ण गच्च भरलेले. तर ही अशी म्हण आहे, एक तीळ 7 जणांनी खाल्ला. तर एक तीळ पडला, त्याचं झाड आलं रस्त्याला, एकच झाड आले. आणि त्या झाडाला एवढे जर आलेत ना तिळाचे हे शेंगा, हे बघा नुसतं गच्च भरले. तर का बरं 7 जण नाही खाऊ शकणार? भरपूर असे शेंगा आले त्या झाडाला. सगळ्या फांद्याला गच्च भरले, नुसतं फुलांनी आणि फळांनी. तर 7च काय, 14 माणसं खाऊ शकते एका तिळाचं पीक. ह्या म्हणीचा अर्थ असा आहे बघा, एक तीळ पेरायचा, त्याचं एवढं मोठं एक झाड येतं आणि त्या झाडाला नाही म्हणलं की अर्धा किलो तरी तीळ पडते, एवढे तर फळ लागले. असं आहे तिळाच्या झाडाचं रहस्य. म्हणीचं जी म्हण आहे ना, एक तीळ 7 जणांनी खाल्ला, तर ते असं आहे.